विचार. एका दिवसात आपल्या डोक्यात असंख्य विचार किंवा थॉट्स येतात. आपण सतत काही ना काहीतरी विचारत असतो. एक संपत नाही तोवर दुसरा सुरू होतो. झोपलो तरी मेंदूची बॅटिंग मात्र 24 तास सुरू असते. वाटतं कसलं भारी आहे ना. मेंदू कम्प्युटरपेक्षा फास्ट आहे. पण संशोधकांच्या मते असं नाहीये. तर संशोधकांना पहिल्यांदाच मेंदूच्या विचार करण्याच्या स्पीडची माहिती मिळाली. चला आजच्या तब्येत पाणीच्या एपिसोडमध्ये तुमचा मेंदू किती फास्ट चालतो याची माहिती घेऊया. मग मेंदू विचार करण्यात संथ आहे का? तर न्यूरॉन जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार आधुनिक तंत्रज्ञानाच्या तुलनेत मेंदू माहिती प्रोसेस करण्यात किंवा सिग्नल प्रोसेस करण्यात एकदम संथ आहे. तर संशोधकांच्या माहितीनुसार आपला मेंदू फक्त 10 बीट्स पर सेकंड या वेगाने विचार करतो आणि माहिती प्रोसेस करतो. तर या अभ्यासासाठी संशोधकांनी वाचन, लेखन, व्हिडिओ गेम खेळणं आणि रुबिक क्यूब सोडवणं अशा प्रकारच्या गोष्टींची माहिती एकत्र केली आणि आपण दर सेकंदाला 10 बिट्स या गतीने विचार करतो असं त्यांना आढळून आलं. ही संख्या अत्यंत कमी आहे असं संशोधकांचं म्हणणं आहे. द इंडिपेंडंटशी बोलताना या संशोधनाचे को ऑथर मार्कस मेस्टर सांगतात, प्रत्येक क्षणी आपल्या इंद्रियांना मिळत असलेल्या अब्जावधी बिट्समधून आपण फक्त 10 बिट्स काढतो आणि त्याचा वापर आपल्या आजूबाजूला काय चालू आहे त्याचं आकलन करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी करतो. यावरून एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे मेंदू एवढी माहिती फिल्टर करण्यासाठी नक्की करतो तरी काय? हा रिसर्च कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांनी केला. एका सेकंदात आपले सेन्सरी ऑर्गन सुमारे 10 अब्ज बिट्स डेटा ग्रहण करू शकतात किंवा गोळा करू शकतात, ज्यापैकी सुमारे 1.6 अब्ज बिट्स फक्त डोळ्यांद्वारे प्रोसेस केले जातात. मात्र मेंदूमध्ये विचार निर्माण होताना ही प्रक्रिया खूप संथ गतीने होते. डोळे आपल्या आसपासची अनेक दृश्य टिपू शकतात, पण मेंदू एका वेळी त्यातील फक्त छोट्याशा भागावरती लक्ष केंद्रित करतो. मग मेंदूचा विचार करण्याचा स्पीड हा वायफाय पेक्षा कमी आहे का? मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेमध्ये वायफायचा डाउनलोड स्पीड हा 260 मिलियन बिट्स प्रति सेकंद, तर फोन कॉल 64,000 बिट्स प्रति सेकंद घेतो. या वेगाच्या तुलनेत मेंदूचा स्पीड फारच कमी आहे. संशोधकांच्या माहितीनुसार आपले सेन्सरी ऑर्गन म्हणजे डोळे, कान, नाक, त्वचा आपल्या आजूबाजूची माहिती बिलियन्स बिट्स प्रति सेकंद या वेगाने गोळा करतात आणि प्रोसेस करतात. बिट संगणकीय माहितीचं मूलभूत एकक आहे, ज्यामध्ये सामान्य वायफाय कनेक्शन सुद्धा प्रति सेकंद सुमारे 50 दशलक्ष बिट प्रक्रिया करतं. विशेष म्हणजे या अभ्यासात फक्त जाणीवपूर्वक केलेल्या कार्यांचा विचार करण्यात आला आणि ज्या इतर कॉग्निटिव्ह प्रक्रिया म्हणजेच अवेअरनेस सोबत सुरू असतात त्यांचा विचार करण्यात आलेला नाही. उदाहरणार्थ, उभं असताना किंवा चालताना मेंदू अखंडपणे कार्य करत असतो. जर याची माहिती अभ्यासात घेतली असती तर संशोधकांना अत्यंत चांगला बिट्स रेट मिळाला असता, असं केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटीचे न्यूरो सायंटिस्ट ब्रिटेन सॉब्रॉई न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना म्हणतात. तरी सुद्धा ते या अभ्यासाच्या लेखकांशी सहमत आहेत की जाणीवपूर्वक केलेल्या कार्यांमध्ये मेंदू फारच कमी डेटा प्रोसेस करतो. आपल्या मेंदूत 85 अब्जाहून अधिक न्यूरॉन्स आहेत, त्यापैकी 1/3 उच्चस्तरीय विचारासाठी कार्य करतात आणि ते कॉर्टेक्समध्ये आहेत. न्यूरॉन्स शक्तिशाली माहिती प्रक्रिया करणारे घटक आहेत आणि ते सहजपणे प्रति सेकंद 10 बिट्सपेक्षा जास्त माहिती प्रोसेस करू शकतात, पण ते तसं करत नाहीत. मग का? आणि जर आपले विचार इतके संथ असतील तरी आपल्याकडे इतके न्यूरॉन्स का आहेत? संशोधकांच्या माहितीनुसार मेंदूमध्ये आढळलेल्या या गती मर्यादेच्या शोधानंतर भविष्यातील मेंदू शोधनाला या विरोधाभासांचा विचार नक्की करावा लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा.